आणि विघ्नरहित मोक्षाची प्राप्ती होते असं सांगितलं त्यांनी. का तर रत्नत्रय एवढं बलवान सशक्त आहे की त्याला कुठल्याही प्रकारचं विघ्न येत नाही. पण जो कोणी रत्नत्रयाला धारण करेल त्यालाच हे फळ प्राप्त होईल की त्याची शक्ती अन्य ठिकाणी म्हणजेच नेयामध्ये जाणार नाही. तर तो सहज काय होतो, निर्विघ्नपणे, म्हणजेच अडथळा आहे तो मोक्षमार्गाला कशाचा असतो तर मोहाचा हे सांगितलं होतं. तर मोह हे उपलक्षणात्मक बलवान आहे म्हणून सांगितलं. कारण जो श्लोक सांगितला आहे त्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या. आख्यानम रसनी, कम्मानम मोहनी, वयानम बंबम च गुत्तीनम मनोगुत्ती चौरो दुःखेन सिद्धंती. ह्या 4 गोष्टी कष्टाने सिद्ध होतात हे सांगितले. म्हणजे खूप पुरुषार्थ करावा लागला. आख्यानम रसनी म्हणजे इंद्रियांमध्ये रसनेंद्रिय बलवान आहे सांगितले. 5 इंद्रियामध्ये रसनेंद्रिय का बलवान आहे तर आपण पाहतो आहार संज्ञा अनादी काळापासून एवढी जागरूक आहे की त्याला किंचित मात्रही आपण जगू शकणार नाही आहाराशिवाय, अशी जी कल्पना झाली आहे किंवा मिथ्या अवस्थेमध्ये जे दृढ संस्कार केलेले आहेत आणि त्या संस्कारवश सतत खाण्यापिण्याचे विचार येतात, खातो पितो आणि मग शपक झाला. आता मुनिराज झाले तरीसुद्धा काय होतं आहे की ते क्षपक असताना त्यांना जे काही नियम दिले जातात, नियम संलेखना असेल, कधी यमसंलेखना पुढे होते, मग त्यावेळेस क्रमाक्रमाने जे सोडलेलं असतं ते खाण्याचे भाव होतात त्यांना. कारण निर्यापकाचार्य संलेखना देण्याच्या आधी सगळे पक्वान्नाचं थाळ दाखवतात त्यांना, म्हणजे बडगान विधी करून सगळं जे काही खाण्याची इच्छा असेल ते खाऊ देत म्हणून पुष्कळ सगळे प्रकार दाखवतात. मग काही क्षपक खातात, काही क्षपक नाही म्हणतात एवढं सगळं खाऊन मी तृप्त झालो नाही अनादी काळापासून, आता मी काय ह्याच्यात तृप्त होणार आहे म्हणून काही क्षपक खात नाही. परंतु ही प्रवृत्ती काय तर इच्छा झाली मला आज अमकं खायचं आहे तर त्यानुसार परत कधी होऊ नये हे एक राजमार्ग स्वीकारला. अर्थात मनात येईल वाटेल ही गोष्ट वेगळी आहे. मग म्हणून तर सांगितलं की हे बलवान आहे रसनेंद्रिय. आता पुढे पुढे त्याग करत एवढं सगळं त्यांना तर थाळ दाखवलं आहे. घ्यायचं असेल तेवढं घेतलं, नको असलं नाही घेतलं. त्याच्यानंतर मग त्यांना संलेखना देतात आणि मग संलेखना दिल्यानंतर जे क्रमाक्रमाने सोडायचं आहे ते सोडत सोडत जेव्हा येतात मग कधी 1 दिवसाआड घेतात, कधी 2 दिवसांनी एकदा घेतात. अशा रीतीने हे क्रम चाललेला असताना एकदम त्यांना सगळे संघातले चाललेत, मला का नाही शुद्धीला पाणी दिलं, लगेच पळायला लागतात त्यांच्याबरोबर. मग त्यावेळेस निर्यापकाचार्य संबोधन करतात, आज उपवास आहे तुमचा, आपण 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केलेला आहे. म्हणजे अशा रीतीने सारखं सांगावं लागतं. कधी कधी तिथंच असताना इच्छा करतात पाहिजे म्हणून द्या असं म्हणतात, मग त्याही वेळेला संबोधन करावं लागतं. होत असतात असे परिणाम, परंतु त्याला संबोधन केलं की ते परत शांत होतात. म्हणून इथं सांगितलं की रसनेंद्रियाचा आवर करणं बलवान आहे रसनेंद्रिय सर्व इंद्रियामध्ये. कारण त्या ठिकाणी
जेव्हा त्यामध्ये आसक्ती राहते एखाद्या वस्तूत, तर त्या वस्तूत अळी म्हणून जीव होतो. जे अळी जे झालेल्याच कृमी ज्या कुठल्याही प्रकारचे धान्यातले, फळातले, भाजीतले, तर ते कृमी त्या त्या अवदैक भावानुसार जन्माला येतात. तशा प्रकारचं सेवन करण्याचे भाव होतात. म्हणून याच्यातून समजून घ्यायचं की कुठे कशा प्रकारचे परिणाम आणि संस्वरूप स्वभाव असताना कुठे कुठे विचार जातो. हा रसनेंद्रिय बलवान सांगितलं. मग त्याला कसं जिंकायचं 49 नंबरची गाथा सांगितली. सर्वच ग्रंथामध्ये आहे, पण 49 नंबरची ती समयसारमध्ये ती गाथा अरसम अरुवम. सुरुवातच अरसपासून केलेली आहे. कारण स्पर्शनेंद्रिय, स्पर्शाचे पर्याय सगळे ह्या बाकीच्या सगळ्या ह्याच्यात अंतर्भूत आहेत. म्हणून त्याला स्वतंत्र घेतलं नाही. कारण स्वतंत्र घेतलं तर फक्त स्पर्शाचाच विषय येईल आणि सगळ्यामध्ये त्याला व्यापकता दाखवता येणार नाही. कारण रसनेंद्रियामध्ये स्पर्श देखील व्यापक आहे, त्यात अंतर्भूत आहे. म्हणजेच आता एखादी वस्तू खायला दिल्यानंतर बोलतो हे खूप मऊ आहे, मला कडक पाहिजे, म्हणजे स्पर्शाला. काही जणांना असं वाटतं हे खूप कडक आहे, मऊ पाहिजे. काही जणांना वाटतं की हे खूप हलकं व्हायला पाहिजे, खूप जड आहे ही रोटली म्हणा किंवा दशमी म्हणा, हलकी नाही झालेली. मग काही जणांना हलकं असं वाटतं, पातळ असं वाटतं. काही जणांना जाड असं वाटतं. म्हणजे अशा रीतीने त्या ठिकाणी कसं सांगितलं, स्पर्श अंतर्भूत आहे. पण सांगितलं काय की वास्तविक रूपाने रसनेंद्रिय हे द्रव्येंद्रिय पौद्गलिक आहे सांगितलं. तो तुझा विषय नाही. ते जड आहे, तू चेतन आहे, म्हणून तू अरस स्वरूपी आहे. म्हणजेच रसनेंद्रियाच्या विषयाच्या अतीत आहे. परत सांगितलं क्षयक्षमाने जेव्हा जिभेवर एखादी वस्तू ठेवली की त्याची चव जाणवते. मग भावेंद्रिय घेतलं. क्षयक्षम जसं असेल, आता एखाद्याला आंबट वस्तूसुद्धा गोड लागते आणि गोड वस्तूसुद्धा आंबट लागते. पित्त असेल तर गोड वस्तूसुद्धा आंबट लागू लागते. आणि आंबट आहे ती गोड लागते म्हणजेच काय आहे की त्याला वात वगैरे काय असेल त्याप्रमाणे त्याची चव, म्हणजे जशीच्या तशी चव घेण्यामध्ये जी क्षयक्षम कार्य करत आहे त्याला भावेंद्रिय म्हटलं. मग भावेंद्रिय तरी आपलं आहे का? क्षयक्षम हा पराधीन असतो. मग जे पराकडे पाहून होतो म्हणून त्याला देखील काय म्हणायचं, जडच म्हणायचं. म्हणजे भावेंद्रियसुद्धा अचेतन जडच आहे. म्हणून मी अरस स्वरूपी आहे, त्या स्वरूपाचा नाही. मग परत सांगितलं की आता मी जाणतोय. कशाला जाणतो? रसाला जाणतोय. मग केवळ रसाला जाणणं एवढंच आपलं काम नाही. ज्ञानाचं कार्य काय? सर्व काही नियत जाणणं, त्याच्यात नियत झळकणं. मग ते जाणलं म्हणून काय त्याचं होतं आहे असं होत नाही. म्हणून रसाला जाणून देखील त्यापासून भिन्न अरस स्वरूप आत्मा आहे. सांगितलं परत पुढं काय, तादात्म्य स्वरूप नाही आहे. कशाचं तादात्म्य स्वरूप नाही? तादात्म्य म्हणजे जसं ज्ञान जीवाला सोडून राहत नाही तसं रस जीवाला सोडून राहते का? रस जीवाला सोडून राहते. सोडून राहत नसतं तर काय झालं असतं? तादात्म्य झालं असतं ज्ञानासारखं. रसनेंद्रिय पण जीवाला सोडून राहते. त्याची पर्याय, त्याचा क्षयक्षम, ते सर्व काही
आणि त्याला त्या रसाला न जाणता देखील हा आत्मा जिवंत आहे, म्हणजे आत्मा राहतो. म्हणून कशावर अवलंबून आहे आमच्या ज्ञानावरच आमचे प्राण अवलंबून आहेत. रसनेंद्रियावर ते किंवा रसनेंद्रियाचा विषय जो रस आहे तो रसगुण माझ्यापासून भिन्न आहे, रसाची पर्याय माझ्यापासून भिन्न आहे आणि रसनेंद्रिय भिन्न आहे, त्याला मी जाणणारा मात्र आहे, त्यापासून भिन्न आहे जाणूनसुद्धा, आणि तादात्म्य स्वरूप माझं होत नाही. असे 6 बोल आणि त्याच्यावरून हे घटवलं की वास्तविक रूपाने अरसस्वरूप हा जीव असताना देखील त्याच्या वश का झाला, रसनेंद्रियाच्या वश झाला, रसाच्या वश झाला. आता एवढंच काय, पण तहानलेला मनुष्य किती घाण पाणी आहे हे पाहत नाही, तो पितो. म्हणजेच त्याला वाटतं की मी मरेल, जर पाणी पिलं नाही तर मरेल, म्हणून तो घाण पाणीसुद्धा पिऊ लागतो. आता साक्षात घाण दिसते तरी पण तिच्यात कीटक आहेत, कृमी आहेत, म्हणजे काय म्हणतो माती वगैरे सगळं काय आहे, पण तरीसुद्धा तो त्याला पिऊ लागतो. मग आत्तासुद्धा घाण पाणी पितो की नाही एवढा आपण विचार करायचा. गेलो बाहेर, उन्हाळा खूप आहे आणि बर्फ विकायला आहे, ती बर्फाचा गोळा घेतो, तो गारगार तेवढंच बरं वाटते, खातो. मग तो बर्फ कसा बनवला आहे हे माहिती का, कुठल्या पाण्याने बनवला आहे? गटारीच्या पाण्याने सुद्धा बनवला जातो की जो हॉस्पिटलमध्ये जे पेशंटला वगैरे काहीतरी देतात तिथं, म्हणजे खायला नाही परंतु वापरासाठी देतात, तर तसला बर्फ देखील विक्रीला ठेवला जातो आणि मग लोक तसेच त्याला घेऊन खातात. म्हणजे काय खाल्लं आम्ही, गटारीचं पाणीच पिलं. म्हणून हे लक्षात घेण्यासारखं आहे की रसनेंद्रिय कशी बलवान आहे की आम्हाला आता थंड पाहिजे म्हटल्यानंतर मागे पुढे पाहत नाही, तसंच खाऊ लागतो. त्या बर्फावर रंग टाकलेला असतो, आणखीन ते कडू लागतं, मग ते बरं वाटते आणखीन, आणि ते स्वादाने तो स्वाद झाकला गेला जो घाणीचा आहे. मग अशा रीतीने हे सगळं आपण पाहतो. किती रोग उत्पन्न होईल असं झालं शरीरात तरीसुद्धा रसनेंद्रिय मान्य करत नाही. कारण का तर काय झालेलं असतं त्याला, समजा मधुमेह झाला आहे आणि डॉक्टर म्हणतात की गूळ खायचं नाही, साखर खायचं नाही वगैरे, पण जीभ मानत नाही. काय होतं, थोडंसं खाल्लं तर काय वाढत नाही साखर म्हणतो. थोडं म्हणता म्हणता ते आवडलेली वस्तू सोडतच नाही. आणि मग आता आंब्याच्या दिवसातसुद्धा आंबा किती खायचा त्याला प्रमाण नाही, मग ते सुद्धा, मग साखर खूप वाढली म्हणून परत डॉक्टरांच्याकडे जातो. डॉक्टर म्हणतात आता फळंसुद्धा खायची नाही. म्हणजे जेव्हा जिनशासन सांगतंय हे रसनेंद्रिय तुझं स्वरूप नाही आहे, रस तुझं स्वरूप नाही, तू त्यापासून भिन्न अरस आहे, त्याची मान्यता करत नाही. परंतु मान्यता कुठली करतो, डॉक्टरनी सांगितल्यावर मग पथ्य पाळायला जातो. मग प्राणावर, चैतन्य प्राणापेक्षा शरीराच्या प्राणावर इतका मोह असतो, त्याला टिकवण्यासाठी पथ्य पाळतो. परंतु ते काही गुणकारी नाही आहे त्यांचं, कारण त्यांनी आश्रव थांबले नाहीत, फक्त अपायकारक आहे म्हणून सोडले. खाण्याचे आश्रव चाललेलेच आहेत. पण भगवंतांनी जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये मात्र काय आहे की का सांगितलं असं,
व्यवस्थित त्यातला भेद समजला, रस काय अरस काय, आणि मग ते समजून रस सुटला ज्ञानातून, ज्ञानम पच्चक्खानं, तेव्हा मग ते काय झालं, आश्रव राहायचं, निराश्रव जगू लागलं. म्हणून सांगितलं अख्खानम रसनी कम्मानम मोहनी, कर्मामध्ये मोहनी. काल आपण पाहिलं होतं ना, हा मोह चोर लपून बसलेला आहे आणि आपल्या रत्नत्रयाला लुटत आहे. मग त्यावेळेस तिथं सांगितलं काय की कर्मामध्ये, 8ही कर्मामध्ये मोहनीय कर्म बलवान आहे. मग फक्त मोहनीयाला दोष देत जातो, म्हणतो मोहनी कर्मच असं आहे, ते बलवान आहे वगैरे असं. पण आता पहा, 8ही प्रकारची कर्म आहे, त्या कर्मामध्ये मोह पुश करतो प्रत्येक कर्माच्या विषयाला, म्हणून मोहनीयाला बलवान म्हटलं. कारण आता मत्सर करायचा असेल, ईर्ष्या मत्सर करायचा असेल परिणाम, तर त्याला मोहच पुश करणारा असतो. त्या मोहाच्या परिणतीने ईर्ष्या मत्सर करत राहतो. ईर्ष्या मत्सर केव्हा होतो, एखाद्याचा उत्कर्ष आहे, चाललाय खूप अगदी व्यवस्थित, आणि त्या उत्कर्षाला पाहून काय करतात काही लोक, करतात त्याला विरोध. मग त्यालाच म्हणायचं ईर्ष्यामस. हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. ज्ञानावरण बांधलं म्हणजे त्याच्यात ज्ञानावरण दर्शनावरण. पण याला बलवान कोण ठरलं, मोह. कारण का तर त्याला समूह आहे की ते जसं अंजनाच्या पूर्वभवामध्ये काय केलं होतं, अंजनाने मूर्तीलाच सवतीचा मत्सर करून मूर्तीलाच अयोग्य ठिकाणी ठेवलं. चैत्यालयातून मूर्ती कधी काढायची नसते, पहिलं हे लक्षात घ्यायचं आहे. जी स्थापन केलेली मूर्ती आहे तिथं आपण हलवाहलवी करायची नाही त्याला. आणि तिने तर चैत्यालयातून काढून दुसऱ्या ठिकाणी नेली, म्हणजे खूप मोठा विनय भगवंतांचा, हे मोठं पाप. आणि ते कशासाठी भगवंतांमध्ये घेण्याची काय गरज होती, तर विषय तोच होता की सवत होती तिला ध्यान दर्शन वगैरे सगळं, पूजा व्रत जप तप ह्यामध्ये तिचा उपयोग जास्त लागायचा. त्यामुळं ती चैत्यालयामध्ये जाऊन सारखी बसायची. ती राणी असून सुद्धा एवढं ह्याच्यात उपयोग लावते म्हणून लोक तिची खूप स्तुती करायची. आता तो उत्कर्ष तिला सहन झाला नाही की तिची एवढी स्तुती करतात, तर ती मूर्तीच हलवते ती. मग अशा प्रकाराने हा जो विषय येतो, कोणता विषय आला, ज्ञानावरणाचा, ज्ञानावरणासाठी होणारे परिणाम, ते परिणाम झाले त्याला मोहानेच हे परिणाम झालेले असतात. मोह त्याला पुश करत असतो. कर मत्सर, कर ईर्ष्या, कर आसाधना, कर विराधना, असा तो मोह त्याला पुश करून तसे परिणाम करत असतो. म्हणून मोहन याला बलवान म्हटलं. म्हणून त्याला नाव दिलं चोर. तो दिसत नाही, दिसते कोण, ईर्ष्या मत्सर करणारा दिसतोय तो मनुष्य, आणि त्याने ज्ञानावरण बांधलेलं दिसते, पण मोहनी अगदी लपून बसलेला आहे, म्हणून तो चोर आहे. मग तशाच प्रकाराने आपण पाहतो शुभ नाम कर्म, अशुभ नाम कर्म वगैरे होण्यास कारण पण परिणाम जे झाले, कोणते परिणाम होतात. अशुभ नाम कर्माचं कारण सांगितलं, योगाची वक्रता आणि विसंवाद ह्याने होतं अशुभ नाम कर्म. आणि त्याच्या विरुद्ध योगाची सरलता, मन वचन कायेमध्ये एक समानता असणं, सरलता असणं,
त्याला म्हटलं किंवा विसंवाद नसणं तर तो शुभ नामकर्माच्या आश्रमाचं कारण आहे. पण हे सुद्धा होण्यास कारण मोहच आहे. प्रत्येक कर्माच्या परिणामामध्ये पहा की त्याला कोण आहे? मोह आहे. कारण का तर अशुभ परिणाम म्हणजेच योगाची वक्रता म्हणजेच मायाचार ज्याला आपण म्हणतो. मग वस्तू आणलेली असती माहेरवरून, पण पैसे असतात सासरची, आणि मग दाखवताना म्हणतो आमच्या आईने हे दिलं म्हणून. मनामध्ये वेगळंच, वचनात वेगळंच, आणि कायाने तिसरंच केलं. योगाची वक्रता अशुभ नामकर्म बांध. कुटुंबाचं एकत्रीकरण आहे. मग विभाग होताना आपली वस्तू आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून सांगितलं पण नाही काहीच. कोणती वस्तू खरेदी केलेली अगदी लपवून ठेवतो, आणि जेव्हा मग विभाजन होतं तेव्हा गुपचूप तेवढी वस्तू आपल्याला घेऊन जातो. म्हणजे विसंवाद आहे हा, आत्म्याशी झालेला हा विसंवाद. कारण जे परिणाम सदैव विभावात नेऊन ठेवणारे, मायाचारी करणारे, त्या ठिकाणी आत्मा कुशल नाही आहे. आत्म्याची कुशलता तर ज्ञानात राहणार, पण हे झालं अज्ञान स्वरूप. अशुभ नामकर्म बांधलं गेलं, मग त्याला आहे कारण मोहच. मोहानेच आपल्याला हे सगळं लपवावं वाटतं, योगाची वक्रता करावी वाटते. मग काही असेल, एक उदाहरण फक्त एवढं सांगितलं की तशा प्रकाराने सतत काही ना काहीतरी लपवण्याचे विचार येतात. ते अशुभ नामकर्म बांधण्यास कारण येतं. मग हे मोह, कारण त्या विषयाचा आम्हाला मोह असतो. तसंच मग शुभ नामकर्मसुद्धा बांधताना मोहच आहे. कारण आता या ठिकाणी मन वचन कायाची सरलता, अविसंवाद वगैरे जे सांगितलं, मग त्यालासुद्धा कारण काय आहे तर मोह. कारण आम्हाला स्वाध्याय करायला बसलो तर खूप करावं वाटतं, आवरत नाही ते सुद्धा, त्याला म्हणायचं मोह. ज्ञानाचा मोह झाला तरी त्याला मोहच म्हणायचं. मग अशा रीतीने कसं आपण म्हणतो, लवकर सुटूच नाही प्रवचन, आम्हाला ऐकावंसंच वाटतं. मग घरात जाऊन म्हणतात काय इतका वेळ लागला आज? काही नाही, कोण काय म्हटलं तरी आम्हाला जे आवडतं, रुची आहे, पूजा करायची, विधान करायचं, जे जे काही ज्याची रुची असेल त्यामध्ये तो काय होतो, प्रवृत्त होतो. ह्या सगळ्याच्या पाठीमागे शुभातून मला शुद्धात जायचं, आणि मग तिथं तळमळ आहे. तो शुभात राहण्यासाठी तळमळतोय, आणि त्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये रस वाटत नाही. स्वभावात जाण्यासाठी हे सगळं करतो, तेव्हा मग तो निर्मोहाला प्राप्त होतो. मग अशाच रीतीने उच्च गोत्र, नीच गोत्र, आयु, कर्म, वेदनीय वगैरे हे सगळं जे बांधण्यामध्ये कारण आहे, त्याचे परिणाम होण्यामध्ये मोह कारण आहे. म्हणून जे जे कर्म आहेत त्या सगळ्याला मोह हा राहतोय आपल्या ठिकाणी, आणि पुश करतोय सगळ्यांनाच. म्हणून बलवान म्हटलं, कम्मानम मोहनी. पुढे सांगितलं वयानम बंबमच. आता व्रतामध्ये ब्रह्मचर्य व्रत बलवान आहे, मग ते आम्हाला प्राप्त झालं तर अशीधारा व्रत म्हटलं आहे त्याला. म्हणजे तलवारीच्या धारेसारखा आहे. त्याचा विषय फक्त विवाह न करणे एवढंच नाही, तर पंचेंद्रियाच्या विषयात त्यापासून अलिप्त असणं. पंचेंद्रियाच्या विषयात जर गेला तरीसुद्धा त्याचं अब्रह्म होत आहे. कारण स्पर्शनेंद्रिय तर आपलं स्वरूप नाही. 49 नंबरची गाथा सगळीकडे लावायची, 5 इंद्रियामध्ये.
आणि मग ते 5 इंद्रियाचे विषय माझे स्वरूप नाही, मी त्यापासून अत्यंत भिन्न आहे, हे समजलं तर त्या ठिकाणची जी श्रद्धा आहे अतिंद्रिय स्वरूपाची, तर मग इंद्रियाचे विषय त्याच्या दृष्टीत राहत नाही. म्हणून सांगितलं की हे आम्ही फक्त असं पाळतोय, चांगलं आहे आमचं सगळं ब्रह्मचर्य वगैरे असं वाटतंय. मग त्यावेळेस त्या जो ब्रह्मचारी होता आणि त्याने ब्रह्माला सांगितलं, मी उत्कृष्ट ब्रह्मचारी, अघोर ब्रह्मचारी आहे, माझं कशानेही ढळणार नाही. तो ब्रह्मा म्हणतो, माझ्याशी बोलला एवढं बास, ह्याच्या पुढे कोणाशी बोलू नकोस असं. तर म्हणतो, काय आहेच मी, मला मी कोणाच्याही वश होणार नाही. लागलीच ब्रह्माने काय केलं, असं रूप घेतलं सुंदर स्त्रीच, आणि त्या ठिकाणी असे दाखवलेले आहेत काही सुंदर सुंदर तरुण. आणि आता ती अशी सुंदरी नाचते गाते आणि तिची इच्छा करणारे हे तरुण आहेत, तिची इच्छा करणारे हे तरुण आहेत हे दाखवलं. मग ती जसं जसं काय करते, नाचते, मग त्यावेळेस तिच्या पाठीमागे जो जातो तर ती एकदम विरुद्ध दिशा घेते. परत तो वरून दुसरा तिसराच तरुण तिला वश करण्याचा प्रयत्न करतो, तर ती लागलीच खाली जाते. कोणी खालून करत असेल तर ती लागलीच वर जाते. अशा प्रकारची ती सुंदरी असते. हे सगळं पाहता पाहता तो तिथं ब्रह्मचारी असतोच ना, त्याला वाटतं की हे सगळे तरुण तिच्या पाठीमागे लागलेत, ती मला मिळाली तर मग मीच तिला वश करतो, मी ह्या सगळ्या तरुणापेक्षा सुंदर आहे. म्हणजे कुठं तुझं ढळलं प्रसंग पडल्यानंतर, जोपर्यंत ते सांगितलं ना समाधी शतकमध्ये किंवा इष्टोपदेशमध्ये असे, अदुःख भावितम ज्ञानम क्षीयते दुःख सन्निध. काय सांगितलं, ज्याने सुखाच्या क्षणी, अदुःख म्हणजे सुख, सुखाच्या क्षणी ज्याने भावना केली कशाची, ज्ञानाची, ती क्षीयते दुःख सन्निध, दुःखाचं सानिध्य प्राप्त झाल्यावर ती ज्ञानाची भावना नष्ट होते. तस्मात् यथा बलम दुःखैहि भावेत मुनी. म्हणजे म्हणून मुनी काय करतात, दुःख म्हणजेच तप वगैरे करून त्याच्याद्वारे आपली ज्ञानाची भावना करतात की आता मी एवढं तप केलं, एवढे उपवास केले, त्यात माझं रत्नत्रय किती टिकतं आहे, किती साथ देत आहे, मी आत्मानुभूतीपासून दूर होतोय का, माझा उत्साह खंडित होतोय का आत्मानुभूती घेण्यासाठी. हे सगळं ते कुठपर्यंत आजमवतात. म्हणून सांगितलं ना, चौछ पक्क खवनादी जोगजुत्तानम, योगी भक्तीमध्ये सांगितलं. कोणी 4 महिने, कोणी 6 महिने वगैरे अशा रीतीने, कोणी आधी 2, 3, 4, 5, 15 वगैरे उपवासापासून सुरुवात करतात की असे उपवास धारण केल्यानंतर आपलं किती उपयोग लागतोय स्वभावात, तिथपर्यंत ते तप करत राहतात. म्हणजे तशा प्रकारची भावना का करायची, तर पुन्हा मी कुठलाही प्रसंग आला, ह्या शरीराच्या कारणाने अनेक प्रसंग येऊ शकतात, उपसर्ग परिशह वगैरे, मग त्यामध्ये मी दृढ राहणार का, त्यामध्ये आपल्याला काय होईल. म्हणजे आपण रत्नत्रयापासून दूर झालो, धर्मापासून दूर झालो तर आपली साधना खंडित होईल. म्हणून ते स्वकृत, हे काय आहे, उपसर्ग आहे तो परकृत आहे आणि परिशह आहे तो स्वकृत आहे. म्हणजे भूक लागली आहे, तहान लागली, पण नाही, उपवास करतात, तिथं विचार करतात, अनादिकाळापासून खूप काही खाल्लं आहे,
3 डोका एवढं अन्न खाल्लं तरी शमन झालं नाही, तृप्त झालं नाही. आणि कितीतरी समुद्र पाणी पिलं तरी पण तहान भागली नाही. मग आता एवढ्याने काय होणार आहे? म्हणून हे पुद्गलमय आहे. जे पाणी, अन्न, मी त्यापासून भिन्न आहे, त्यावर मी जगणारा नाही, मी चैतन्य प्राणावर जग, असं त्यांनी क्षुधा परिशः जय हा विचार करून केला. तसंच तृषा परिशः जय अशा रीतीने होतं. म्हणजेच ज्ञानामृताची धारा आत वाहते, त्याचं तू प्राशन कर, बाहेर काहीसुद्धा नाही आपलं, हा विचार करून त्यामध्ये तहानेची बाधा पण त्यांना होत नाही. म्हणजे परिशः जय होत. अशा रीतीने किती आहेत सत्कार पुरस्कार वगैरे 22 परिशः सांगितले. मग कोणी येऊन आदर देत आहे, कोणी अनादर करतो आहे, कोणी काय करतो आहे. पण हे म्हणतात की मी मान सन्मानासाठी साधना करत नाही, माझं तप आहे ते स्वतःच्या शांतीसाठी आहे. म्हणून त्या ठिकाणी सत्कार पुरस्कार परिशः जय होत. कोणी काही सन्मान दिला नाही दिला तरीसुद्धा. मग तशाच प्रकाराने अनेक प्रकारचे जी परिशः आहे ते स्वकृत. परिशः विजय झाला तर ते स्वकृत झालं, म्हणजे स्वतः स्वीकारलं. आणि उपसर्ग आहे. अचानक साधना करत असताना किती जण उपसर्ग करतात? मनुष्यकृत, अचेतनकृत, तिरेंचकृत, देवकृत. 4 प्रकारचे उपसर्ग सांगितले. आता पाहतो आपण, ते साधनेला बसलेले ध्यानात आहेत आणि कोणीतरी येऊन त्यांना शिव्या देतात. काही जरी झालं तरी आक्रोश करतात. पण तिकडे त्यांचा उपयोग नाही आहे, उपयोग स्वभावात आहे. आक्रोश परिशः जय झाला, पण उपसर्ग पुढे वाढत गेला. तो गजकुमार मुनींच्या डोक्यावर शेगडी ठेवली. मग ती शेगडी विस्तू उष्णपरी, तिथं परिशः जय. कसं आहे? उष्णता झाली आहे, पुढे वध होतो, वध परिशः जय होतो. स्वभावातच आहे. म्हणजे हे पोळत आहे आणि यांनी असं का केलं, त्यांच्याविषयीचा द्वेष राहिला नाही. उपसर्ग हा त्यांनी केलेला असतो, इतरांनी. जसं गजकुमार मुनींना उपसर्ग होण्याचं कारण काय घडलं, म्हणजे उपसर्ग करणाऱ्यांचं पण असंच काहीतरी ऋणानुबंध असतात, वैर असतं पूर्वभवाचं. तेव्हाच त्यांच्याविषयी द्वेष इतका झालेला असतो, वैर झालेला असतं की त्यामध्ये ते त्यांचे प्राण घेतात. परंतु मुनी असले तरीसुद्धा त्यांना त्याच्याविषयी काही वाटत नाही. आपण म्हणतो किती निर्दयी आहेत ते उपसर्ग करणारे. मग त्याचं कारण गजकुमार मुनींचं पूर्वभवामध्ये असं होतं की त्यांनी काय केलं होतं, ते जो माता, सावत्र माता एका छोट्या मुलाची असते, ते गजकुमार मुनी पूर्वभवामध्ये. म्हणजे एका शेठजींना ज्या माते म्हणजे पत्नीपासून मूल झालेलं आहे, ती लागलीच मूल झालं की स्वर्गवासी होते. त्या मुलाला सांभाळण्यासाठी म्हणून शेठजी पुन्हा दुसरा विवाह करतात. मग ती त्याची सावत्र माता झाली. ती कधी त्याला चांगलं सांभाळते, कधी हिडीसपिडीस करते. कारण त्यांना जन्मताच फोड होता त्याच्या पाठीवर, तो खूप दाह होता त्याचा. त्यामुळे तो मधून सतत रडायचा. मग त्यावेळेस तिला खूप राग यायचा. एकदा तर ती स्वयंपाकाला बसलेली असताना हा रडू लागला आणि त्यावेळेस तिची रोटली अशी नुकतीच फुगलेली होती. ती क्रोधाने
त्याच्या पाठीवर टाकले. त्याची वाफ त्या फोडाला लागली आणि त्या वाफेने, म्हणजे तो इतका लहानच आहे ते बाळ, आणि त्या वाफेने काय झालेलं आहे, त्याचं मरण झालं. तिथं काय झालं मग? आता पहा की त्या मातेला पश्चाताप झाला असेल, प्रतिक्रमण केलं असेल, तो जीव झाला गजकुमार. आणि वैराग्य झालं नेमिनाथ भगवंतांची दिव्यध्वनी ऐकून. दीक्षा पण घेतली आणि साधना करायला स्मशानात जाऊन बसली. म्हणजे इतकं वैराग्य त्यांना झालेलं. आणि तिकडे कृष्णाने ह्यांचा विवाह ठरवण्यासाठी, यांना काहीच माहीत नाही काय झालं आहे, काय कुठल्या घटना घडल्या, तो कृष्ण विचार करतो की आपल्या गजकुमारला कुठली मुलगी पाहावी म्हणून एका ठिकाणी तो गेलेला असतो. काही ठरवलेलं नाही, काही नाही, फक्त विचारपूस केलेली असते. आणि तोच त्याला समजल्यानंतर तो स्मशानात येतो. कोण? सासरा. म्हणजे सासरा झालेला नसतो, पण तो सासरा कोणाचा जीव आहे? त्या मुलाचा, त्या बाळाचा. आणि मग तो येऊन काय करतो? पहिल्यांदा गोड बोलतो, चला घरी, माझ्या मुलीशी एवढा संबंध प्रस्थापित केला आहे, तुम्हाला दीक्षा घ्यायची होती तर असं कशाला, मग माझ्या मुलीशी विचारणा करायला नको होती वगैरे, असं काय काय तो बोलत असताना, मी चला तुम्हाला धोतर घालायला आणलं आहे वगैरे, असं तसं. आणि डोळे उघडून पण पाहत नाही म्हटल्यानंतर हळूहळू अपशब्द बोलायला सुरुवात होते. मग ते पुढं तेही आता त्याच्यात त्यालाही दाद देत नाही म्हटल्यानंतर ती शेगडी, तिथं नेमकं एक प्रेत जळत असतं, त्यातले विस्तू आणून एका शेगडीत ठेवले आणि त्यांच्या डोक्यावर, म्हणजे बरोबर ती रोटली टाकली की ह्याने शेगडी ठेवली. म्हणजे कशा प्रकारचा उपसर्ग असतो ह्याचं फक्त स्वरूप लक्षात घेण्यासारखं. मग जे निर्मोही आहेत त्यांनी आपली साधना आत्म्याच्या दृष्टीनेच केलेली आहे. बाहेर काही घडलं तरी न्यायक आहेत, तर ते ताबडतोब आपल्या स्वरूपाला प्राप्त झालेले, त्यात दृढ राहिलेले स्वर्ग मोक्षाला जातात. म्हणजे अशा रीतीने ही साधना कशासाठी सांगितलं? हां, म्हणजे ज्या 4 गोष्टी बलवान आहेत, व्रतामध्ये ब्रह्मचर्य व्रत हे काय आहे? बलवान आहे, ते कष्टाने साध्य होतं. मग हे कसे झाले गजकुमार? म्हणजे या ठिकाणी तर भावाने विचार केला आहे त्यांच्या विवाहाचा, आणि हे स्वतः कसल्याही प्रकारच्या विषयात न अडकता, राज्यात न अडकता स्वरूपात राहील. म्हणजे अशा प्रकारचं हे त्यांचं, कारण धनाची इच्छा असेल, राज्याचा लोभ असेल, कीर्तीची इच्छा असेल तरी अब्रह्म म्हणायचं त्यांना. कशाचीच इच्छा नाही आहे, निरपेक्ष स्वरूप. मग त्या ठिकाणी ते उत्कृष्ट ब्रह्मचर्य प्राप्त होतं. अशा रीतीने गुप्तीनं मनोगुप्ती, गुप्तीमध्ये मनोगुप्ती बलवान सांगितली. कारण मनामध्ये संकल्प विकल्प होणं हे जास्त कर्मबंधाला कारण आहे. आता मन इतकं वश झालं आत्म्याच्या की त्या ठिकाणी मनोगुप्ती प्राप्त होते. पण ती अतिशय कष्टाने होते. म्हणजेच इतकी दृढता असावी लागते त्यामध्ये की काही झालं तरी मन चलबिचल होणार नाही किंवा मनामध्ये दुसरे कुठले विकल्प येणार नाही. पण एका मुनींना जी झाली होती मनोगुप्ती, ती नष्ट व्हायला वेळ लागला, म्हणून त्याला बलवान म्हटले. कारण जेव्हा ते चरेला गेले आणि त्यावेळेस ज्या स्त्रिया आहार देत होत्या त्यातल्या एका स्त्रीची, त्यांची नजर खालीच आहे, कुठेही काही पाहत नाहीत, काही नाही, कोणाविषयी विकल्प नाहीत. पण खालच्या नजरेने जेव्हा एका स्त्रीच्या पायाचा अंगठा दिसला आणि मनात एवढंच फक्त स्पर्श करून गेलं की गृहस्थ अवस्थेतल्या पत्नीचा अंगठा देखील असाच होता.
एवढाच विचार आला, काहीसुद्धा नाही त्या विषयी परत पुढं, पण गेली मनोगत. जसं पर्वतावर एखादी शिळा चढवायला किती कष्ट लागतात, पण खाली ढकलायला किती वेळ लागला, तसं च्यूत व्हायला किती वेळ लागते त्याच्यात. म्हणून सम्यक दर्शन आपण अतिशय दृढपणे पालन केलं तर आपलं रत्नत्रय इतकं दृढ होतं की त्यामध्ये मोक्ष निर्विघ्न होतो, हे सांगितलं त्यामध्ये. आता आपल्याला पुढे कायच पाहायचं आहे. 38 नंबरचा श्लोक गाथा आहे. मोक्षरूपी खजाना आहे, त्याला पाहून अन्य राज्य वगैरे निधानांचा त्याग सहज होऊन जातो, हे याच्यामध्ये सांगतात. उम्मिदियमितमिहो मोक्ष निहाने गुण निहानतये निम्नत्युनत्तिनाइव इयर निहानाइ भुवनम्मी. पहा काय सांगितलं. गुणनिहान म्हणून संबोधन केलंय भगवंतांना. हे गुणनिधी भगवान, निधी दाखवायची ना. गुणांची निधी ही उत्कृष्ट निधी आहे, ज्या त्या आपापल्या स्वरूपाचे गुण जे आहे त्या द्रव्यातले, ती निधी आहे मोठी. म्हणून सांगितलं हे गुणनिधान भगवन काय आहे. तय म्हणजे तुम्ही काय केलं. उम्मिदियमी तम्मिहू मोक्ष निहाने. मोक्षाचं निधान म्हणजे मोक्ष हीच मोठी निधी आहे, खजाना आहे. आणि त्या निधानाला उम्मिदियमी काय केलं, उघडलं. म्हणजे ते जोपर्यंत झाकून होतं तोपर्यंत मोक्ष निधान दिसत नव्हतं, कळत नव्हतं. मग तुम्हीच ते काय केलं, उद्रेकित केलं, म्हणजे त्याला उघड करून दाखवलं. मोक्ष निधानाला, मोक्ष खजानाला तुम्ही उद्धृत करणारे आहात. अशा प्रकाराने जे तुम्ही उघडून दिलं आणि त्यामध्ये केहिन्न जुन तिनाईव. जुन म्हणजे जुन्या, तृण म्हणजे गवत. वाळलेलं गवत कसं असतं, लगेच तुटून जातं. त्या वाळलेल्या गवताप्रमाणे कोणाच्या द्वारे ते सुटलं नाही. ह्या भुवनामध्ये इरनिहान आहे. इतर निदान म्हणजे राज्य, संपत्ती वगैरे, इंद्र, चक्रवर्ती पद वगैरे जे जे काही आहे ते कोणाकडून सुटणार नाही जर मोक्षनिधान दिसलं तर. मोक्षनिधान ज्यांनी पाहिलं आहे, मोक्ष खजाना ज्यांनी पाहिला आहे, तर त्यांना हे बाहेरचं निदानच वाटणार नाही, खजानाच वाटणार नाही. कारण का तर अगदी वाळलेला तुच्छ गवताप्रमाणे त्याला असंच उडवून देतात. कसं तर मोक्षनिधानाला प्राप्त झालेले असतात. म्हणजे मोक्ष खजाना त्यांनी पाहिलेला असतो. खजाना म्हणजे खजानाचं उदाहरण घेण्याचं कारण काय. आज आम्ही अडकलोय मोक्षाला जाण्यासाठी. कनक आणि कामिनी ह्या दोन गोष्टीच आम्हाला अडथळ्याला प्राप्त होतात. रामायण झालं कशाने, कामिनी, आणि महाभारत झालं कनक, राज्यासाठी. म्हणजे ह्या दोन गोष्टीनेच मनुष्य कसा मोहाने अडकतो संसारामध्ये हे दाखवून दिलं. म्हणून भगवान म्हणतात, अरे खजाना हा तुझा तुझ्यामध्ये आहे. मोक्ष निदान म्हणून कुठं पाहायला तुला जाण्याची गरज नाही, शोधण्याची गरज नाही. आत्माच मोक्ष आहे, आत्माच मोक्ष मार्ग आहे. हा खजाना इथे पहा. आत्म्यामध्ये सगळं काही असताना तुला बाहेरच्या खजान्याची गरज नाही. म्हणून ह्यासाठी आपण पाहतो भावाभावामध्ये सुद्धा काय होतं, केवळ धनासाठी इतकं भांडण होतं की ते विकोपाला जाऊन एकमेकांना मारतात. त्यांची गती पण बिघडते. कितीतरी
भावपर्यंत दुर्गतीमध्ये भटकतात केवळ धनाच्या पायी. अरे हे जडधन तुला काय उपयोगी आहे? पाहिलं आम्ही की परदेशामध्ये पण एक कॅन्सरने पीडित झालेली बाई, आणि तिला जिथपर्यंत उपचार होतो तिथपर्यंत डॉक्टरांनी केला आहे. पुढे सांगितलं आता घरी जा. ती काय करते, घरी जाऊन एवढं मोठी बॅग नोटांनी भरून आणते आणि डॉक्टरांना म्हणते, पाया पडते तुमच्या, हे सगळं खजाना तुमच्या स्वाधीन करते, पण मला वाचवा काही झालं तरी. डॉक्टर म्हणतात, अरे ह्या धनाने प्राण वाचता येणार नाही, हे संपलं आता तुमचं आयुष्य. किती समजावून सांगितलं पण तिला इतका क्रोध येतो आणि ती मोहाने इतकी बडबड करते. त्या हॉस्पिटलच्या बाहेर जे कंपाऊंड वगैरे जे आहे तिथं ती सगळी पावसासारखी उधळून टाकते त्या सगळ्या नोटा आणि वेड्यासारखं मध्ये बसून म्हणते की काय त्या धनाचा उपयोग, एवढं जीवनभर एवढं धन कमवलं ते मला वाचवू शकत नाही. म्हणजे याच्यातून लक्षात घेण्यासारखं आहे की कोण वाचवू शकते आम्हाला. धन तर जड आहे. आणि छडालामध्ये आपण पाहिलं, सुर असुर खगादीप जेते मृग जो हरी काल दलेते मणिमंत्र तंत्र भाऊ होई मरते न बचावे कोई. सगळं काही आपण प्रत्यक्ष पाहतोच आहे, अनुभवात आहे, तरीसुद्धा आपण किती धडपड करतो आईला टिकवण्यासाठी. सांगितलं काय, सुर असुर विद्याधर, खगादी म्हणजे विद्याधर कोणी पण असू दे, चक्रवर्ती असू देत, परंतु कोणीही त्याला उपमा दिली की जर हरिण सिंहाच्या तोंडात पडलं असेल, पकडीत आला असेल, तर त्याला जसं वाचवू शकत नाही. हरिणी तिची आई त्याला प्रतिकार करण्यासाठी सामोरे जाईल, परंतु किंचित मात्रही कोणीही वाचवणारं नाही. तसं हे आमचं आयुष्य संपलं की त्या ठिकाणी मणी मंत्र औषधी रसायन काहीही वापर करा, किती पण हॉस्पिटलमध्ये जावा, डॉक्टरांची विनंती करा, खूप अगदी पाण्यासारखे पैसे होता, पण ते कोणी वाचवणारे नाही सांगितले. म्हणून याच्यातून लक्षात घ्यायचं आहे, तुझे प्राण तर चैतन्य प्राण आहेतच ना अनादी अनंत, मग कशाला वाचवायला चाललायस तू? तू इकडं फक्त लक्ष देत नाही, मी अमर स्वरूप आहे हे पाहत नाही, आणि त्या कारणाने तू जे जे मरणार आहे, जे जे अनित्य आहे त्याचा पिच्छा पुरवतोयस, त्याचा पाठलाग करतोयस, परंतु वास्तविक पाठलाग करूनसुद्धा ते तुला प्राप्त होत नाही. ते परद्रव्य आहे. आयुकर्म देखील परद्रव्य आहे. आड कर्माचं जसं वर्णन पाहिलं तर मोहने किती जरी जगण्याचा भाव करेल, त्या मोहानेच वाटतं अजून जगावं, अजून जगावं. जीविताशा संलेखनाचा अतिचार, मरणाशंसा संलेखनेचा अतिचार आहे. मरणाची इच्छा केली, खूप वेदना होते म्हणून लवकर मरावं वाटलं, किंवा कोणी बाहेर प्रतिकूल आहे सगळे म्हणून मरावं वाटलं, तरीसुद्धा अतिचार आहे, दोष आहे. आणि खूप सगळे काही अनुकूल आहेत म्हणून जगावं वाटलं तरीसुद्धा हा दोष आहे. म्हणून जे काय आहे ते तू तर शुद्ध अनादी अनंत जसं आहे तसाच आहे. तुझ्यामध्ये काही फरक पडत नाही. शरीराचा वियोग झाला तरी घाबरू नको, शरीराचा संयोग झाला तरी त्यात हुरळून जाऊ नको. हे दोन्ही तुझ्या अवस्था नाही आहेत. जन्म आणि मरण करणं ह्याच्या अतीत
तुझा स्वभाव अजर अमर अजन्मा आहे. आणि म्हणून पंचकल्याणिकमध्ये काय उत्सव साजरा करतात, पुन्हा जन्म घेणार नाही, पुन्हा गर्भात येणार नाही, पुन्हा दुसरी दीक्षा होणार नाही. हे अंतिम सगळं. म्हणून तिथं उत्सव चाललं आहे की ह्या दोषातून बाहेर पडलेत, आता गुणात येऊ लागले. हा त्याचा गुणाचा उत्सव आहे, दोषाचा नाही. आणि आम्ही बाळाचा वाढदिवस साजरा करतो, दोषाचा उत्सव करतोय. पुन्हा पुन्हा जन्म मरणाची इच्छा करतो, हा दोष आहे. त्यात अडकतो, हा दोष आहे. त्याच्या अतीत माझा स्वभाव आहे, हे जर जाणलं तर प्रत्येक समय निराकुल जगू शकतो. म्हणून एका मनुष्याला खूप कोणी ऑफिसमधले लोक पण तिरस्कार करायचे, समाजातले पण तिरस्कार करायचे, घरी आलं तर घरातले सगळे लोक तिरस्कार करायचे. त्याला जगावसं वाटत नव्हतं. पण अशी घटना घडली की असाध्य रोग झाला आणि तो आता मरणाच्या द्वारी आहे. म्हटल्यानंतर तो काय विचार करतोय, मी सुटका करून घेतो, बरं झालं. नाही तरी सगळे हे लोक मला कोणी आदर देत नाहीत, तिरस्कारच करतात. पण त्याला हे समजलं की ऑफिसमधले लोक, अजून कुठले समाजातले, इकडचे तिकडचे, नातेवाईकातले इतके गोळा झालेत आणि खूप विनंती करतात की ह्याचा रोग बरा होऊ देत आणि हा जगू दे. हे त्याला कळलं. म्हणतो आता मला जगायचं. म्हणजे कशासाठी मरण्याची इच्छा केली आणि कशासाठी जगण्याची इच्छा केली. हे सर्व काही आपण जेवढं जीवन आहे म्हणजे आयु आहे तेवढे सगळे एक एक श्वास स्वतःसाठी दे, स्वतःसाठी जग, परासाठी नाही. रोग झाल्यानंतर काय म्हणतो, सगळ्यांना क्षमा मागतो. म्हणजे सगळ्यांना क्षमा मागून काय भाव करतो, तुम्ही मला अनुकूलता द्या असे भाव केली म्हणून क्षमा मागितली तर चुकीचं आहे. परंतु क्षमा कशासाठी आहे तर आजपर्यंत मी तुम्हाला रागद्वेषात अडकवलं, माझ्याबरोबर घेतलं, ओढून घेतलं विभावात, ह्याची क्षमा मागतो. तुम्ही पण, मी माझ्यात राहतो, तुम्ही पण तुमच्यात राहा, ह्यासाठी ती क्षमा असते. हा क्षमेचा भाव जर आम्हाला कळला नाही तर फक्त काय रूढी मात्र करतो. तो सर्वांना क्षमा. श्लोक पण म्हणतो ना, खम्मामी सव जीवाणम सव्वे जीवा खमंतुमे मेत्तिमे स्वभूतेषु वैरम मज्जम न केनवी. माझं वैर कोणाशीच नाही आहे, सगळ्याशी मैत्री भाव आहे. मग हे सगळं अंतरंग परिणाम तसे होतात का पाहायचं आहे आम्हाला, की फक्त आता रूढीने मला समाधी मरण साधायचं आहे, जो येईल त्याला मी क्षमा मागतो. पण वास्तविक रूपाने क्षमा ही कशासाठी असते तर तुला क्रोध येईल असं माझं वर्तन जीवनात झालं असेल तर क्षमा, तुझ्या प्रतिकूल माझ्याकडून काही वर्तन झालं असेल तर क्षमा. अशा रीतीने हे सगळं प्रत्येकाला क्षमा मागण्याचा उद्देश हा असा असतो याच्या पाठीमागे, की पुन्हा ते जीव माझ्या संयोगात येऊन तशा प्रकाराने मला जन्ममरण करायचं नाही. आता मी याच्या अतीत आहे, ह्यासाठी ही क्षमा आहे. म्हणून उत्कृष्ट क्षमा आपल्या आत्म्यातच राहणं आहे आणि विकल्पात ही बाहेर सर्वांनाच मागितली जाते. म्हणून याच्यातून हे सांगितलं की भगवान तुम्ही हा माझा खजाना केवढा दाखवला. हा खजाना माझ्यामध्ये असताना मी बाहेर शोधत राहील, मला कोण सुख देईल का, मला कोण ज्ञान देईल का, मला काहीतरी मिळेल का, कोण दिलं तर त्याच्याविषयी खूप आनंद. आता या बसा म्हटलं, सन्मान केला, त्याने आपल्याला वस्त्र दिलं, काही अलंकार पण दिले, मग खूप बरं वाटलं. पण तू कशाचा सन्मान म्हणजे आदर कोणाचा केलास तू, बरं वाटलं म्हणजे ह्या सगळ्या जड पुद्गलाचा आदर केला. आणि त्याच्याच विरुद्ध जर कोण या बसा म्हणत नाही, कोण काही देत नाही, कोण आदर करत, तुझ्यात काही कमी आहे, कशाला तू इच्छा करतोय द्यावं म्हणून कोणी. एवढा सगळा खजाना तुझ्यामध्ये असताना तो देही देही म्हणून याचना करतो, हेच चुकीचं आहे. 5
5 वाटके आहेत तुझ्याजवळ. 5 वाटके कोणते? 5 इंद्रिय. आणि 5 इंद्रियांना वाटके घेऊन भीक मागत बसलाय. हे स्पर्शनेंद्रिया मला स्पर्शाचं सुख दे. हे रसनेंद्रिया हे मला रसाचं सुख दे. म्हणजे असं शब्द बोलत नाही, पण त्याच्यातून इच्छा करत राहतो. ह्या इंद्रियातून मला हे भोग मिळेल, ते भोग मिळतील, मग मी आनंदी होईल, मग माझं जीवन चांगलं होईल वगैरे. अशा रीतीने ही भीकच आहे प्रकाराने. का भीक म्हणायचं ह्याला? जसं तो भिकारी त्याच्याजवळ नसताना तो दुसऱ्याला मागत जातो, मला द्या म्हणून. तसं ह्याने अतिंद्रिय स्वरूप जाणलं नाही म्हणून इंद्रियातून इच्छा करत राहतो. इंद्रियाच्या भोगातून इच्छा करतो की मला स्पर्शनेंद्रियातून भोग, त्याच्यातून मिळेल, आनंद मिळेल. रसनेंद्रिय मला जी आवडती वस्तू खाल्ली तर त्याच्यातून माझी तृप्ती होईल. अशा रीतीने आमचं हॉटेल सुटलं पाहिजे हे समजलं नाही. हॉटेलमध्ये कोणीही जायचं नाही. शाकाहार राहत नाही, जैन राहत नाही. सगळं काही आपलं आरोग्य बिघडतं, हिंसा होते, अनेक प्रकारचे अनर्थ आहेत. म्हणून त्याची पायरीसुद्धा चढायची नाही. याच्यातून आपल्याला लक्षात येईल की का जायचं नाही. लिहिलेलं असतं हिंदू हॉटेल. आम्हा नेहमी सांगायचे हिंदू असतील तर इथून टळ. त्याच्यावर नाव लिहिलं असतं इथं येऊ नकोस म्हणून. आणि आम्ही हिंदू नाही म्हणूनच, म्हणजे जैन नाही म्हणूनच आत जातो. म्हणून आम्हाला अजून त्याचा स्वाद घ्यावा वाटतो. पण सांगितलं तुझा खजाना एवढा उत्कृष्ट आहे, भगवंतानी दाखवून दिला, त्याच्यामध्ये राहा, परम शांतीला सहज प्राप्त होईल.